आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा. एका अल्पवयीन 13 वर्षीय शाळकरी मुलीस बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या मित्रासह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्यादी दिली. त्यानुसार याबाबत अल्पवयीन आरोपीविरुद्ध भादवी कलम 363, 373, 328, 506, 34, पॉक्सो 4, 8, 12 कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि एका मुलाची मागील काही दिवसापासून ओळख निर्माण झाली होती. त्याने मुलीला वेगवेगळे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावर मुलीच्या आरोपी अल्पवयीन मैत्रिणीने पीडित मुलीस फूस लावून एका मित्राच्या घरी रिक्षाने नेले. त्या ठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजली गेली. त्यानंतर दारूच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्रांबरोबर असलेल्या एकाने यावेळी मुलीचे मोबाईलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गोरट याबाबत पुढील तपास करत आहेत. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत वारजे भागात एका मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची उघडकीस आले. या प्रकरणी आवी कालिदास पोफळघटला अटक करण्यात आली. संपादक सानिका गायकवाड, डीजी सह्याद्री. डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा.